जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश बातुरकर श्रावक अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करत आहे। यामध्ये आपण मराठी ग्रामर हे संपूर्ण मराठी ग्रामर यांच्या पूर्ण कन्सेप्ट बघत आहे। तर पहिलं प्रकरण आहे आपलं वर्ण वर्णमाला। तर बघा, पहिला आहे वर्ण। वर्ण म्हणजे काय? वर्ण म्हणजे तोंडावाटे निघणारा मूलध्वनी म्हणजे काय? वर्ण। तोंडावाटे निघणारा मूलध्वनी म्हणजे वर्ण। म्हणजे मी अ म्हटलं तर तो काय झाला? वर्ण झाला। वर्णाला दुसरं नाव काय आहे? स्वन। काय आहे? स्वन। आता मी म्हटलं फक्त अ तर ते काय झाला? हो, वर्ण। वर्ण झाला। तर त्याच्यामध्ये मी तो लिहिला अ, ते काय झालं? अक्षर। अक्षर म्हणजे काय? तर लक्ष द्या, अक्षर म्हणजे अ म्हणजे नाही, अ म्हणजे नाही, अ म्हणजे नाही, शर म्हणजे नष्ट होणारे, शर म्हणजे नष्ट होणारे, म्हणजे नाही नष्ट होणारे म्हणजे नष्ट न होणारे। हा ग्रामीणला आलेला आहे प्रश्न 2008 मध्ये। नष्ट न होणारे अक्षर म्हणजे काय? नष्ट न होणारे। तर बघा, मी लिहिला अ, त्याच्यानंतर वर्ण तोंडावाटे निघणारा मूलध्वनी म्हणजे वर्ण। फक्त मी म्हटला अ म्हणजे तो काय झाला? वर्ण। त्याला दुसरं नाव काय? स्वन। तो लिहिला मी, ते काय झालं? अक्षर। अक्षर म्हणजे काय? नष्ट न होणारे। ते लिहिलं म्हणजे ते नष्ट होत नाही। त्याच्यानंतरची कन्सेप्ट आहे शब्द। शब्द म्हणजे काय? शब्द बघा, अक्षरे क्रमगतरित्या येतील। अक्षर कसे येतील? क्रमगतरित्या येतील। त्यांचा काय होईल? समूह होईल, त्याला अर्थ प्राप्त होईल, त्यांना काय म्हणतो आपण? शब्द। तर बघा, अ आहे समजा उदाहरणार्थ आपण र घेतला किंवा राजेश, माझं नाव राजेश, आपण रा घेतला, हे काय हो? अक्षर। नंतर आपण जे घेतला, नंतर आपण श घेतला, हे अक्षर अक्षर अक्षर। बघा, अक्षर क्रमगतरित्या आले, अक्षर कसे आले? क्रमगतरित्या आले, त्यांचा काय झालेला आहे? समूह झालेला आहे। काय झालेला आहे? समूह झालेला आहे। समूह झालेला आहे। पण समूह झाल्यानंतर त्याला अर्थ प्राप्त पाहिजे। काय पाहिजे? अर्थ प्राप्त पाहिजे, त्यालाच काय म्हणतो आपण? शब्द। त्याला काय म्हणतो आपण? शब्द। तर बघा, तर समजा आम्ही शब्द घेतला पतंग, तर पतंग नावाचा कोणता तरी एक कन्सेप्ट आहे। पतंग आहे बा, तो आकाशामध्ये उडते वगैरे पतंग आहे, बरोबर आहे। जर आपण याला जर उलट सुलट लिहिलं, तपंग केलं मी, तपंग, तर अक्षर क्रमगतरित्या आले का? आले। हे अक्षर 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 आहे। समूह झाला का? झाला। समूह झाला का? यांचा समूह झाला, परंतु त्याला अर्थ प्राप्त झाला का? तपंग नावाची काही वस्तू आहे का विश्वामध्ये? अरे आहे का? नाही आहे। म्हणजे हा तपंग हा शब्द नाही। क्लिअर आहे? त्याच्यानंतर शब्दानंतर कन्सेप्ट आहे भाषा। बघा, भाषा। भाषा हा शब्द भाष्य या धातूपासून घेतलेला आहे। कशापासून घेतलेला आहे? भाष्य। भाष्य धातूपासून घेतलेला आहे। भाष्य कुठून आलेला आहे? संस्कृत मधून। भाष्य हा शब्द आलेला आहे संस्कृत मधून, म्हणजे जे काही शब्द आलेले आहेत ते आपल्या संस्कृत मधून आलेले आहेत। म्हणून मराठी भाषा जेवढे शब्द आहेत त्याला संस्कृतला काय म्हणतात? मराठी भाषेची काय? जननी। जननी म्हणजे काय होते? आई। जननी म्हणजे काय होते? आई। पुन्हा रिपीट मारू आपण, तोंडावाटे निघणारा मूलध्वनी म्हणजे काय? वर्ण। फक्त तुम्ही म्हटलं रा म्हटलं, तो काय झाला? वर्ण। मी लिहिला, ते काय झालं? अक्षर। अक्षर म्हणजे काय? नष्ट न होणारे। अक्षर म्हणजे काय? नष्ट न होणारे। त्याच्यानंतर शब्द, अक्षर कसे येतील? क्रमगतरित्या येतील। राजेश प्लस 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 राजेश, राजेश काय जाईल? समूह होईल, त्याला अर्थ प्राप्त होईल। राजेश हा कंप्लीट काय झाला? शब्द झाला। परंतु मी ते उलट सुलट अक्षर केले, तो शब्द नाही। त्याच्यानंतर आपण कन्सेप्ट पाहिली भाषा। भाषा काय हो? भाषा हा शब्द भाष्य या धातूपासून घेतलेला आहे। तर भाष्य धातू कुठून घेतलेला आहे? संस्कृत मधून घेतलेला आहे। म्हणून जे काही शब्द आलेले आहे मराठी ग्रामर मध्ये, व्याकरण मध्ये, तर ते काय आलेले आहेत? कुठून आलेले आहेत? संस्कृत मधून आलेले आहेत। म्हणून संस्कृतला काय म्हणतात? जननी। त्याच्यानंतर काय? व्याकरण। व्याकरण, व्याकरणला दुसरं नाव आहे शब्दानुशासन। दुसरं नाव काय? शब्दानुशासन। शब्दानुशासन म्हणजे काय? आपण म्हणतो महाराष्ट्र शासन। महाराष्ट्र शासन आपल्या राज्यावर, आपलं राज्य आहे त्याच्यावर काय शासन सर्व नियंत्रण ठेवते, त्याला काय म्हणतो आपण? महाराष्ट्र शासन। तर शब्दावर नियंत्रण ठेवणारे शासन म्हणजे काय हो? शब्दानुशासन। म्हणजे कुठं मात्रा असावा, कुठं काय असावा? मात्रा असावा, कुठं काय असावी? विलांटी असावी, कुठं उकार असावा, कुठं अनुसार असावा, कुठं विसर्ग असावा, यांचं जे शासन म्हणजे ज्याच्यावर अनुशासन करते त्याला म्हणतात शब्दानुशासन। हे कोण म्हटलेलं आहे? व्याकरणामध्ये शब्दानुशासन पतंजलीने। कोणी म्हटलेलं आहे? पतंजलीने। ठीक आहे, पुढे जाऊ आपण। तर पुढे आहे वर्णमाला। पुढे काय आहे? वर्णमाला। तर त्याच्यामध्ये बघू आपण, पहिला आहे अ, आ, नंतर छोटा ई म्हणजे रस्व ई, नंतर काय? दीर्घ ई, अ आ इ ई, नंतर रस्व उ, नंतर दीर्घ उ, उ उ, नंतर काय हो? रू, नंतर काय? रू, नंतर काय? नंतर लू, नंतर ए, नंतर काय आहे हो? या। याच्यामध्ये ऍड झालेला आहे या। नंतर आहे ऐ, नंतर आहे ओ, नंतर काय? ओ, नंतर काय? याच्यामध्ये दोघांमध्ये अ, नंतर काय? औ, नंतर अम,
नंतर आहा. तर बघा याच्यावर भरपूर प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत. हमखास प्रत्येक एक्झाम मध्ये एक ना एक क्वेश्चन याच्यामध्ये राहतोच. तर बघू आपण यांना डिटेलमध्ये. तर बघा याच्यामध्ये आहेत पहिल्या ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर याच्यामध्ये आहेत ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय बघू आपण पहिले. ऱ्हस्व स्वर म्हणजे तोंडावाटे निघणारा जो स्वर आहे त्याला उच्चार करताना कमी वेळ लागतो. काय लागतो? कमी वेळ लागतो. ते आखूड उच्चाराचे असतात, त्यांना म्हणतात ऱ्हस्व स्वर. तर बघू आपण ऱ्हस्व स्वर कोणते आहेत. अ, ऱ्हस्व इ, ऱ्हस्व उ, नंतर रू आणि लू. हे काय आहे तो ऱ्हस्व स्वर. टोटल ऱ्हस्व स्वर किती आहेत? 5. किती आहेत? 5. बघा ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्यांना उच्चारताना कमी वेळ लागतो, ते आखूड उच्चाराचे असतात, त्यांना काय म्हणतात? ऱ्हस्व स्वर. त्यांना काय म्हणतात? ऱ्हस्व स्वर. तर ते किती आहेत? टोटल 5. किती आहेत? 5 आहेत. त्याच्यानंतर आहे दीर्घ स्वर. बघा दीर्घ स्वर नावातच कन्सेप्ट आहे. दीर्घ म्हणजे काय हो? मोठा. मोठा उच्चाराचा म्हणजे ज्यांना उच्चारताना लांबट उच्चार लागतो, म्हणजे ज्यांना उच्चार करताना मोठा जास्त वेळ लागतो, ते लांबट उच्चाराचे असतात, त्यांना काय म्हणतात? दीर्घ स्वर. ते किती आहेत? 3. म्हणजे आ, मोठा ई आणि मोठा उ हे 3 आहेत, त्यांना म्हणतात का आपण? दीर्घ स्वर. त्याच्यानंतर बघू आपण हे 2 आहेत रू आणि लू. रू आणि लू मराठी व्याकरणामध्ये रू आणि लू यांचा उपयोग फार कमी होत आहे. रू पासून ऋषिकेश, ऋषी असे 2-3 शब्द तयार होतात आणि लू पासून एकच शब्द ग्रामर मध्ये आहे. मराठी ग्रामर म्हणजे तो म्हणजे क्लुप्ती. क्लुप्ती बस. यांचा काय उपयोग कमी होत आहे. यांचा व्याकरणामध्ये उपयोग कमी होत आहे, म्हणून यांना लुप्त पावणारे स्वर म्हणतात. लुप्त म्हणजे काय हो? नष्ट होणारे. लुप्त पावणारे स्वर जर विचारले तर किती आहेत? 2. रू आणि लू. लुप्त पावणारे स्वर किती? 2. रू आणि लू. त्याच्यानंतर बघा संयुक्त स्वर. त्याच्यानंतर काय आहे? संयुक्त स्वर. संयुक्त म्हणजे काय हो? संयुक्त 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्वर. 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्वर त्या स्वरांच्या बेरजेमुळे तयार होणारा स्वर म्हणजे काय? संयुक्त स्वर. तर संयुक्त स्वर बघा ओ आहे, औ आहे, ए आहे आणि ऐ आहे. आता या ओ ला जर बघितलं अ प्लस उ ऑब्लिक मोठा उ बरोबर काय होतो? ओ. बरोबर काय होतो? ओ. 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्वर यांच्या बेरजेमुळे तयार होणारा स्वर म्हणजे काय? संयुक्त स्वर. त्याच्यानंतर औ आहे, त्याच्यामध्ये आ प्लस उ ऑब्लिक उ बरोबर काय होतो? औ होतो. बरोबर काय होतो? औ होतो. त्याच्यानंतर काय हो? ए आहे. ए हा संयुक्त स्वर आहे. त्याच्यामध्ये अ प्लस ई ऑब्लिक मोठी म्हणजे काय होईल आपला? आई. ए जो आहे ए चा अर्थ होतो एक मात्रा. ए चा अर्थ काय होतो? एक मात्रा. ए चा अर्थ काय होतो? एक मात्रा. ऐचा अर्थ काय होतो? 2 मात्रे. त्याच्यानंतर आहे ऐ. ऐचा अर्थ होतो 2 मात्रे. पुढे आपल्याला संधीमध्ये वृद्धादेश स्वर संधी जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये ज्याही शब्दावर 2 मात्रे असतील ते वृद्धादेश स्वर संधी असते. आणि ज्याच्यावर एक मात्रा असतो, समजा माझं नाव आहे राजेश, तर त्यावर एक मात्रा आहे, तर ते काय झाली हो? आपली गुणादेश स्वर संधी. एक मात्रा गुणादेश, 2 मात्रा वृद्धादेश. ठीक आहे. त्याच्यामध्ये ऐ आहे. ऐ मध्ये काय आहे? आ प्लस ई ऑब्लिक मोठी बरोबर काय होते? ऐ. 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्वरांच्या बेरजेमुळे तयार होणारा स्वर म्हणजे काय हो? संयुक्त स्वर. टोटल किती आहेत? 4. कोणते? ओ, औ, ए, ऐ. क्लिअर आहे? ठीक आहे. पुढे जाऊ आपण. हा तक्ता आपला स्वर आणि व्यंजन हा जो तक्ता आहे याच्यामध्ये जवळपास 50 क्वेश्चन तयार होतात. तो आपण आता बोर्डवर घेणार आहे. ते एकाच तक्त्यावरून आपल्या जवळपास 50 क्वेश्चन आपले काय होतील? क्लिअर होतील. तर बघू आपण तो. च, श, ज, झ, ञ. ट, ठ, ड, ढ, न. नंतर त, थ, द, ध, न. नंतर प, फ, ब, भ, म. इकडे बघू आपण. य, व, र, ल. नंतर श, स, स. नंतर ह आणि ळ आणि शेवटी श आणि ञ. तर बघा याच्या जवळपास
50 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, बघू आपण यामध्ये आपण याला नंबर वाईज देऊ. नंबर देऊ. पहिल्या याला क च ट त प याला आपण 1 नंबर देऊ. त्यानंतर याला ख च्या लाईनला 2 नंबर देऊ, ग च्या लाईनला 3 नंबर देऊ, घ च्या लाईनला 4 नंबर देऊ आणि जे अनुनासिक आहे त्यांना आपण 5 नंबर देऊ. तर बघा त्यामध्ये क ख ची लाईन आहे ही कठोर आहे. कठोर कठोर वर्ण कठोर क ख आपण म्हणतो क ख. क ख म्हणताना कसा आवाज येतो? कठीण आवाज येतो. आणि ग ग म्हणताना कसा आवाज येतो? मृदू आवाज येतो. म्हणून तिसरी चौथी जी लाईन आहे ती मृदू आहे. कशी आहे? मृदू आहे. आणि 5वी लाईन आहे अनुनासिक आहे. हे कसे आहे? तो अनुनासिके. हे कोण आहेत? अनुनासिके. अनुनासिके म्हणजे बघा अनुनासिके. अनु म्हणजे वर्ण. अनु म्हणजे काय होतो? वर्ण. आणि नासिक म्हणजे काय होते? नाक. अनु म्हणजे वर्ण, नासिक म्हणजे नाक. तर ज्या वर्णाचा उच्चार आपण नाकावाटे त्यांचा उच्चार होतो त्याला काय म्हणतो आपण? अनुनासिक. जर आपण याचा जर उच्चार केला तर नन्नम, तर कसा जो उच्चार होतो? नाकातून होतो, म्हणून त्यांना काय म्हणतात? अनुनासिक. दुसरं नाव आहे याला पंचम. दुसरं नाव काय याला? पंचम. पंचम म्हणजे ते 5 आहेत. अनुनासिक किती आहेत? 5, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? पंचम. तिसरं नाव आहे याला परसवर्ण. परसवर्ण. तिसरं नाव काय आहे याला? परसवर्ण. परसवर्ण. पर म्हणजे दुसरा, स म्हणजे आहे, वर्ण दुसऱ्याच्या डोक्यावर जाऊन बसतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? परसवर्ण. फॉर एक्झाम्पल आपल्याला 1 मार्क्ससाठी विचारले होते. काही पुस्तकामध्ये याचे 10 उदाहरणं दिले आहेत, काही पुस्तकामध्ये 15 दिलेले आहेत, 5 दिलेले आहेत. ते आपण पाठांतर करतो. ते पाठांतर करून तेच प्रश्न आपल्याला विचारतील याची काही गॅरंटी नाही. आपल्याला काय माहित पाहिजे? कन्सेप्ट माहित पाहिजे. परसवर्ण नेमकं काय आहे तर बघू आपण. परसवर्ण काय आहे तर आपल्याला पुस्तकामध्ये शब्द दिला राहतो घंटा असा शब्द दिला राहतो आणि प्रश्न विचारला जातो दिलेला शब्द हा परसवर्ण वापरून लिहा. दिलेला शब्द परसवर्ण वापरून लिहा. तर आता याला आपण पाठ करायचं नाही. मराठी ग्रामर जे आहे ते मॅथ सारखंच आहे. याच्यामध्ये काय नियम आहेत, याच्यात पाठांतर नाही. ज्याला नियम माहित आहे त्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. तर बघू आपण. घंटा शब्द आहे, परसवर्ण वापरून लिहा म्हटलं आपण. तर आपली कन्सेप्ट बघा. ज्याच्यावर अनुसार आहे तो वर्ण काय करायचा? कट करायचा. नंतरचा काय घ्यायचा? वर्ण घ्यायचा. नंतरचा वर्ण कोणता दिसला? ट. कोणता वर्ण आहे हो? ट. तर ट ची लाईन पाहायची. ट आहे इथं. ट च्या लाईन मध्ये विचारलं का आपल्याला? परसवर्ण. विचारलं का आपल्याला? परसवर्ण. तर ट च्या लाईन मधला परसवर्ण वापरा. ट च्या लाईन मध्ये परसवर्ण कोणता आहे तो? न. कोणता आहे तो? न. इथं वापरा. घ जसा तसा लिहिला आपण. अनुसार परसवर्ण वापरून लिहा म्हणून अनुसार कट करायचा. त्याच्या जागी परसवर्ण कोण आपला? न बाणाचा न तिथं लिहायचा आणि टा जसा तसा. हे उत्तर. घंटा. पाठांतर करायची जरूरत आहे का? नाही. पाठांतर करायची काही आवश्यकता नाही. असा शब्द तुम्ही कोणताही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल आपण शब्द घेऊ अंजली. अंजली शब्द घेऊ. अंजली. ज्याच्यावर अनुसार आहे तो कट. नंतरचा वर्ण काय? ज. परसवर्ण वापरून लिहा. ज ची लाईन कोणती आहे हो? ज इथं आहे. याच्यातला परसवर्ण कोणता आहे? अन्य आहे. तर वापरायचा कसा? अ जसाच्या तसा. अनुसार वापरायचा नाही. अनुसार वापरायचं नाही तिथं आपण ज केलं आणि ली. अंजली. क्लिअर आहे का? आता काही काही शब्दामध्ये काय राहतो? 2-2 काय राहतात? अनुसार राहतात. 2-2 काय राहतात? अनुसार राहतात. तर त्याच्यामध्ये तर एक शब्द घेऊ आपण संबंध. काय आहे? संबंध. आता 2 अनुसार असलं काय करायचं सर? नाही का? तर 2 अनुसार असलं तेच करायचं. ज्याच्यावर अनुसार आहे तो कट. स जसाच्या तसा. मग स च्या लाईन मध्ये स च्या पुढचा संबंध वर्ण कोणता आहे? ब. ब कुठे येतो आपला? ब इथं येतो. यातला परसवर्ण कोणता आहे? म. मग आपण शब्द कसा होईल? स जसा तसा घेतला आपण. त्याच्यानंतर स जसा तसा घेतला आपण, घेतला म. इथं ब जसा तसा. ज्याच्यावर अनुसार आहे तो कट करायचा. नंतरचा कोणता आहे? ध. तर ध च्या लाईन मध्ये कोणता येतो? ध कुठे येतो? हा ध. याच्या लाईन मध्ये न नळाचा न. म्हणजे आपण इथं न घेतला हा झाला शब्द संबंध. क्लिअर आहे? आपण काय पाहत होतो? परसवर्ण. काय बघत होतो आपण? परसवर्ण. परसवर्ण म्हणजे दुसऱ्याच्या डोक्यावर जाऊन तो बसतो. म्हणजे घंटा ज्याच्यावर अनुसार आहे तो शब्द तुम्हाला परसवर्ण वापरून लिहा म्हणतात. काही काही शब्दावर काय आपण बघितलंय? 2 अनुसार असतात. काय करायचं? तुम्हाला कन्सेप्ट सांगितले आहे. ज्याच्यावर अनुसार आहे तो काय करायचा हो? कट करायचा. नंतरचा काय घ्यायचा? वर्ण घ्यायचा. त्या वर्णाच्या लाईन मधला काय घ्यायचा? अनुनासिक घ्यायचा. परसवर्ण वापरून लिहा. पण आता प्रश्न बघा. काही काही वेळेस काय होतो की परसवर्ण वापरून लिहा हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो एक्झाम मध्ये, परंतु त्या लाईन मध्ये परसवर्णच नसतो. फॉर एक्झाम्पल बघू आपण की सिंह. शब्द काय आहे? सिंह.
तर 2008 पर्यंत 2009 पर्यंत या शब्दावर मोठी चर्चा झालेली आहे सिंह. तर परस्वर्ण वापरून लिहा. तर हा कसा लिहित होते सिंह. कसा लिहित होते सिंह. आता बघा हला व जोडत होते तर सिंह. तर आता आपली कन्सेप्ट काय आहे, ज्याच्यावर अनुस्वार आहे तो आपण कट करतो, नंतरचा काय वर्ण घेतो, तर नंतरचा वर्ण काय ह आहे. तर ह जो वर्ण आहे त्याच्या लाईन मध्ये ह आणि काय येतो ळ येतो. यामध्ये परसवर्ण येतो का, परसवर्ण किती आहेत 5. या लाईन मध्ये परसवर्ण आहे का, नाही आहे. मग परसवर्ण नाही आहे म्हणून हा शब्द जर इथं जो वर्ण वापरला आहे तो व आहे, म्हणजे आपण यरलव म्हणतो. आणि यरलव आपण कशामध्ये होतो वर्णमालेमध्ये. आणि यवरल यनादेश स्वर संधी, यनादेश स्वर संधीमध्ये ही सिक्वेन्स आहे. आणि याच्यामध्ये वर्णमालेमध्ये काय एरलव आहे. ठीक आहे. तर आपण इथं काय वापरलेलं आहे अर्धस्वर. एरलव काय आहे हो, अर्धस्वर आहे ना, अर्धस्वर आहे एरलव. पण आपल्याला विचारलेला काय क्वेश्चन आहे की आपल्याला विचारलं आहे अनुनासिक वापरून लिहा. म्हणून याचं जर उत्तर लिहायचं आहे तर सिंह जसा तसा लिहायचा सिंह. तर हेच परसवर्ण वापरून लिहा, जसं तेच उत्तर आहे त्याचं, कारण त्याच्या लाईन मध्ये परसवर्ण आहेच नाही. क्लिअर आहे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर पहा आपण कुठपर्यंत आलो होतो आपण परसवर्ण वापरून लिहा. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा आता हे पहा यवरल हे यनादेश स्वर संधीमध्ये आहे. यनादेश स्वर संधीमध्ये याची सिक्वेन्स कशी आहे एरलव आहे. कशी आहे एरलव आहे. यवरल कुठं आहे ती आपल्या यनादेश स्वर संधीमध्ये. बघू आपण यवरल वर्णमालेमध्ये काय यरलव. आता यांना काय म्हणतात अर्धस्वर, यांना म्हणतात अर्धस्वर. अर्धस्वर आता अर्धस्वर का म्हणतात तर बघा अर्धस्वर का म्हणतात त्यांना, कारण यनादेश स्वर संधीमध्ये एक उदाहरण घेऊ आपण. यनादेश स्वर संधीचं प्रत्येक याचा विग्रह आहे प्रति अधिक एक. प्रति अधिक एक याला आपण सॉल्व करू. आपण या प च होते प अधिक र म्हणजे काय व्हायला प्र अधिक काय हो त, नंतर छोटी ई प्लस हा झालं पहिलं पद आणि हे आहे दुसरं पद ए अधिक क. इकडे सुद्धा आपण लिहू शकतो. हे काय आहे दुसरं पद. तर बघा यनादेश स्वर संधीमध्ये जेव्हा इथं इवू रुलू काय येते इवू रुलू म्हणजे यच्या जागी काही येईल छोटा ई किंवा मोठा ई, व च्या जागी काही उ येईल ह्रस्व उ किंवा दीर्घ उ, नंतर र च्या जागी काही रू येईल आणि ल च्या जागी काही लू येईल. तर यांना अर्धस्वर. आपली कन्सेप्ट काय अर्धस्वर यरलव यांना अर्धस्वर का म्हणतात, कारण पूर्वी काय होतं की गाय असा शब्द लिहित होते गाय. आता गाय कसा शब्द लिहितात गाई गाई असं लिहितात ना. मग याच्या जागी काय आला ई आला. पहिले नव लिहित होते आपण काय म्हणतो नव, आता काय म्हणतो आपण नऊ. आपण काय म्हणतो नऊ. व च्या जागी काय आला उ आला. म्हणजे हे आहेत व्यंजने य व र ल व्यंजन आहेत, परंतु त्यांचा उच्चार करताना कसा होतो उच्चार करताना यांचा स्वरासारखा उच्चार होतो, म्हणून त्यांना काय म्हणतात अर्धस्वर. त्यांना काय म्हणतात अर्धस्वर. मग अर्धस्वर किती आहेत 5. किती आहेत सॉरी अर्धस्वर किती आहेत 4. अर्धस्वर किती आहेत 4. य व र ल. य च्या जागी काही येईल, व च्या जागी उ येईल, र च्या जागी रू येईल, ल च्या जागी लू येईल. त्यांना काय म्हणतात अर्धस्वर. अर्धस्वर काय म्हणतात ते तुम्हाला सांगितलं आहे की यवरलचा उच्चार इवरुलू सारखा होतो. आणि यनादेश स्वर संधीमध्ये जेव्हा पहिल्या पदाचा संधी म्हणजे काय संधी म्हणजे साधणे किंवा जोडणे. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण, या दोन वर्णांचा उच्चार करतो आपण संधीमध्ये. आणि समाजमध्ये कशाचा करतो आपण दोन शब्दांचा. ज्यामध्ये दोन शब्दांचा विचार केला जातो त्याला समाज म्हणतात. आणि ज्यामध्ये दोन वर्णांचा विचार केला जातो पहिल्या पदाचा शेवट, दुसऱ्या पदाचा पहिला, पहिल्या पदाचा शेवट, दुसऱ्या पदाचा पहिला, या दोघांचा विचार केला जातो त्याला म्हणतात संधी. संधी म्हणजे साधणे किंवा जोडणे. म्हणजे पहिल्या पदाच्या शेवटी इऊ रुलू येईल काय इउरुलू आणि दुसऱ्या पदाच्या पहिल्या ठिकाणी काय संयुक्त स्वर. संयुक्त स्वर किती आहेत मग आपले 4. कोणते ए आई ओ औ. हे संयुक्त स्वर किती आहेत 4. तर पहिल्या पदाच्या शेवटी काय येईल इउरुलू, दुसऱ्या पदाच्या पहिल्या ठिकाणी काय येईल ए आई ओ औ. तेव्हा ईच्या जागी काय येईल हो ईच्या जागी काय येईल य. काय तो य. बघा
आपण यनादेश स्वर संधीमध्ये कशासाठी गेलो की अर्धस्वर काय म्हणतात की इवरुलू यवरलाचा उच्चार इवरुलू सारखा होतो आणि यांचा कशामध्ये उपयोग होतो यनादेश स्वर संधीमध्ये. तर बघू आपण त्याच्यामध्ये की आपल्याला ईच्या जागी काय होतो य येतो. तर आता याला सोडू आपण काय होईल प्र नंतर त प्लस ईचा काय झाला य नंतर काय हो ए नंतर क अधिक क झाला. या दोघांची जर बेरीज केली आपण तर काय होईल त्य इकडे झाला प्र नंतर त्य ए आहे नंतर क. आता ते आणि एच काय होईल प्रत्येक. ए म्हणजे काय होतो एक मात्रा म्हणजे प्रत्येक आपलं उत्तर आलं म्हणजे यनादेश स्वर संधी. म्हणजे बघा यांचा विग्रह केल्यानंतर पहिल्या पदात शेवटी काय येतो स्वर येतो कोणकोणता इवरुलू यापैकी कोणताही स्वर येईल आणि दुसऱ्या पदा पहिल्या ठिकाणी काही संयुक्त स्वर येईल. तेव्हा यनादेश स्वर संधीमध्ये याचा उच्चार कंप्लीट करण्यासाठी ई काय यला आदेश देतो यनादेश आदेश देतो की बा माझा उच्चार कंप्लीट करण्यासाठी कशाला बोलावतो व्यंजनाला बोलावतो. ई आणि याचा उच्चार काय सेम आहे म्हणून त्याला काय म्हणतात अर्धस्वर. क्लिअर आहे ठीक आहे पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर आहे शसस. काय आहे हो शसस. शसस यांना आपण उष्मे म्हणतो. काय म्हणतो उष्मे. बघा उष्मे दुसरं नाव आहे याला घर्षक. दुसरं नाव काय याला घर्षक. उष्मे आणि घर्षक किती आहेत तीन आहेत ते आहेत श स स. आपण म्हणतो शसस. आपण उच्चार केला शसस जर म्हटलं तर तोंडावाटे काय निर्माण होते उष्णता निर्माण होते. काय होते उष्णता तयार होते तोंडामध्ये म्हणून त्यांना काय म्हणतात उष्मे. आणि इंद्रियांचं काय होते घर्षण होते म्हणून त्यांना काय म्हणतात घर्षक. किती आहेत ते 3 कोणते शसस. ठीक आहे पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर आहे ह. ह महाप्राण. ह ला काय म्हणतात हो ह काय महाप्राण. ळ ला द्रविड गटातला आहे आणि स्वतंत्र वर्ण म्हणतात. काय म्हणतात स्वतंत्र वर्ण. त्याच्यानंतर हे दोन बघू आपण श आणि न्य. संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजने श आणि न्य. श आणि न्यवर भरपूर वेळा काय क्वेश्चन विचारलेले आहेत. श आणि न्यची कन्सेप्ट जरी आपल्याला सोपी वाटत असली तरी त्याच्यामध्ये 2 कन्सेप्ट लपलेल्या आहेत. संयुक्त व्यंजने आणि संयुक्त जोडाक्षर किंवा जोडाक्षर. जोडाक्षर जोडाक्षर. प्रश्न बघा कसा विचारला जातो. श आणि न्य आणि इकडे श आणि न्य. त्याच्यामध्ये जर खाले जर तुम्हाला असं स्पर्श दांडी दिसली छोटी तर याच्यामध्ये अ नसतो. याच्यामध्ये अ नसतो तर ते संयुक्त काय झालं व्यंजन झालं. आणि ज्याच्यामध्ये जर काहीच नाही आहे खाली याच्यामध्ये काहीच नाही आहे याच्यामध्ये जर खाली काहीच नाही आहे तर याच्यामध्ये अ लपलेला आहे. याचा आपण काय करू विस्तार करू. श चा विग्रह काय होतो बघा. याच्या खाली काय आहे दांडी आहे स्पर्श आहे. त्याच्यामध्ये बघा श चा विग्रह काय होईल क अधिक श. क्ष आपण जर याला वाचलं स्पीड मध्ये क्ष तर काय येतो श येतो. परंतु याच्या खाली काय आहे दांडी आहे म्हणजे याच्यामध्ये अ नाही. प्रश्न तुम्हाला सरळ विचारला जातो. बघा क्वेश्चन असा विचारला जातो श याला दांडी राहील. श या संयुक्त व्यंजनाचे या व्यंजनाचा खालीलपैकी विग्रह कोणता. ऑप्शन राहील तुम्हाला क राहील प्लस श राहील. दुसरा राहील क राहील स राहील. तिसरा ऑप्शन राहील क राहील प्लस श राहील. चौथा ऑप्शन राहील क राहील त्याच्यानंतर प्लस श राहील आणि प्लस अ राहील. समजून राहिलं कळत आहे का. तर आपलं उत्तर काय हो पहिलं क श. क्लिअर आहे. याच्यामध्ये अ येणार नाही. आता हा जर श घेतला आपण तर बघा काही जण स्पीड मध्ये पेपर सोडताना थोडं घाबरून जातात. त्याच्यामध्ये याच्याकडे छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तर याच्यामध्ये जर याच्या खाली काय नाही आहे याच्या खाली दांडी नाही आहे म्हणजे याचा विग्रह कसा आहे श चा विग्रह क अधिक श अधिक अ. आपण जर दोन्ही माहित आहे आपल्याला परंतु याचा छोटासा फरक माहित नाही तुमचा 1 मार्क्स गेला. हा भरपूर वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. जोडाक्षर आहे. जोडाक्षर मध्ये काय असतो जोडाक्षर मध्ये त्याच्यामध्ये खाली काय नसते दांडी नसते त्याच्यामध्ये अ असतो. न्यचा विग्रह काय होईल जोडाक्षरचा न्यचा विग्रह होईल
न्यचा विग्रह होईल द न अधिक अ, द न अधिक य अधिक अ, न्य. आता इकडे काय होईल न्यचा विग्रह, दांडी आहे, तर इकडे होईल द अधिक न अधिक य. बस ठीक आहे. ऑप्शन मध्ये दोन्ही राहतात, थोड्याशा आपला मार्क जाऊ शकतो. याला काय म्हणतो आपण, संयुक्त व्यंजने. दुसरं त्याच्या खाली जर काही दांडी नसली त्याला काय म्हणतो आपण, जोडाक्षर. क्लिअर आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पुढची कन्सेप्ट बघू आपण. पुढची कन्सेप्ट आहे कंठ तालू. कंठ तालू. कंठ तालूचा त्याच्या अगोदरची छोटे कन्सेप्ट आहे. एक आहे सजातीय स्वर. सजातीय स्वर. नंतर आहे विजातीय स्वर. विजातीय स्वर. सजातीय स्वर आणि विजातीय स्वर एक मार्कसाठी विचारला जाऊ शकतो, बघून घेऊ आपण. सजातीय स्वर. सजातीय स्वर काय आहे? सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चारासारखे दीर्घ किंवा रस्व जेव्हा एकत्र येतात त्यांना म्हणतात सजातीय. सजातीय लिमिटेड आहे, विजातीय हजारो असू शकतात. तर बघू आपण सजातीय कोणते आहेत. अ ले आ आहे, ई ला रस्व ई ला दीर्घ ई आहे आणि उ ला दीर्घ उ आहे. हे तीन, बस हे तीन लक्षात ठेवा, विजातीय लक्षात ठेवू नका. सजातीय म्हणजे एकाच उच्चारस्थानातून निघणारे दीर्घ किंवा रस्व स्वर त्याला काय म्हणतात, सजातीय स्वर. तर आपण पाहू विजातीय स्वर. विजातीय स्वर काय होऊ शकतो, कोणी कोणाला लावा. अ ला काय लावला आपण, ई लावला, किती होऊ शकतात. सजातीय स्वरांच्या जोड्या विचारल्या तर किती सांगसान, 3. किती, 3. आणि ते जर अ ला आ, ई ला ई, उ ला उ हे सोडून जर कोणालाही कोणतं लागलं ते काय झालं, विजातीय. भिन्न विचार स्थानातून निघणारे स्वर म्हणजे काय, विजातीय स्वर. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. लक्ष द्या इकडे. आपण बघणार आहोत पहिल्या प्रकरणामधील उच्चार स्थानावरून पडणारे त्यांच्या उच्चार स्थानातून त्यांचं स्थान कोणतं आहे वर्णाचं, तो आपल्याला सर्वात मराठी ग्रामर मधल्या पहिल्या चॅप्टरला सर्वात IMP तक्ता म्हणजे हाच की त्याच्या उच्चार स्थानावरून त्याचा क्रमांक कुठं आहे, तो कुठं आहे. तर बघू आपण. याच्या जवळपास 70 क्वेश्चन तयार होतात. जर विचारणारा जर क्वेश्चन तुम्हाला विचारायला लागला तो 70 प्रकारे क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतात या तक्त्यावर. तर बघू आपण. सर्वात महत्वाचा आहे तर त्यामध्ये बघा पहिला आहे मुखातील भाग. तो मुखातील भाग कोणता आहे तर त्याच्यानुसार प्रकार पडलेले आहेत. वर्णा कोणते कोणते वर्ण आहेत त्याचे नाव काय आहे, स्वर कोणते येतात मुखातील भागामध्ये, त्यानंतर स्वरादी येतात का, व्यंजने कोणते येतात ते बघू आपण. त्याच्यामध्ये पहिला आहे कंठ. पहिला कोणता आहे, कंठ. तर इकडे कंठ आहे, तर इकडे कंठ आहे. वर्णाच्या नावामध्ये काय य लागतो, इकडे कंठ आहे, इकडे काय कंठ. कंठ आहे, त्याच्यामध्ये स्वर येतात अ आ. काय येतात, अ आ, स्वरादी नाही. मग इकडे काय येतो, क ख ग घ ञ. तर आता पाठांतर कसं करायचं स्पीड मध्ये. त्याच्यामध्ये बघा प्रश्न तुम्हाला विचारला जातो कंठ वर्ण खालीलपैकी कोणता, म्हणजे कंठ स्वर विचारले तर बघा प्रश्न कसे विचारले जातात. खालीलपैकी कंठ स्वरांची जोडी कोणती, अ आ. खालीलपैकी कंठ स्वर कंठ कठोर वर्ण कोणता, कंठ कठोर वर्ण कोणता, हे दोन. कंठ कठोर वर्ण क ख. कंठ कठोर कंठ मृदू वर्ण. बघा जेव्हा आपल्याला क्वेश्चन विचारला जातो तेव्हा आपण गोंधळून जातो. कंठ आणि मृदू व्यंजन कोणतं, त्यामध्ये हे दोन आहेत ग ग. हे दोन लाईन कोणती आहेत, कठोरच्या लाईन आहेत. ह्या दोन कोणत्या आहेत, मृदूच्या लाईन आहेत. आणि त्याच्यामध्ये काय अनुनासिक आहे कोणता, ञ. आणि एक महाप्राण आहे ह. त्याला पाठ करायचं की स्वर आहे अ आ क ख ग घ ञ ह. क ख ग घ ञ इथपर्यंत सर्वांचाच पाठ आहे. त्याच्यामध्ये एकच जोडलेला आपला महाप्राण ह. तर काय झालं ते कंठ. कोणते आहे, कंठ. प्रश्न कसे येतात बघा. खालीलपैकी कंठ वर्ण कोणता, तर कंठ वर्ण सर्वच आहेत अ आ क ख ग घ ञ ह. खालीलपैकी कंठ अनुनासिक कोणते, तर तुम्हाला ऑप्शन राहतील हे हे 5 पैकी ऑप्शन राहतील, त्यामध्ये हे राहील कंठ अनुनासिक कोणता आहे. हा प्रश्न तयार झाला. कंठ स्वर ग घ झाला. कंठ कठोर क ख झाले. कंठ स्वर अ आहे. तर याच्यावर किती प्रश्न तयार होऊ शकतात. तर पाठांतर करायचं. स्टार्टिंग करतात कंठ. कंठला पाठ कसं करायचं, स्वरांची जोडी आहे अ आ. स्वरांची जोडी कोणती आहे, अ आहे. सिक्वेन्स आपली क ख ग घ ञ इथपर्यंत आहे. फक्त त्याला जोडलेला काय ह, महाप्राण झालं कंठ. त्याच्यानंतर बघू आपण तालू. तालू तालू मध्ये स्वरांची जोडी आहे ई. तालू मध्ये स्वरांची जोडी किती आहे, ई. त्याच्यामध्ये स्वरादी नाही. तालू मध्ये ई आहे. चच जजत्र. चच जजत्र नाही म्हणा आपण, न म्हणतो त्याला. चच जजत्र न यश, त्याला जोडलेलं काय आहे, यश.
त्याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात तर बघू आपण की खालीलपैकी तालव्य किंवा तालू स्वरांची जोडी कोणती ई ई तालव्य स्वरांची जोडी कोणती ई ई त्याच्यामध्ये तालू मृदू वर्ण कोणता तालू मृदू ज ज तालू कठोर छ छ तालू तालू अनुनासिक न्य खालीलपैकी कोणता अर्धस्वर हा तालव्य वर्ण आहे खालीलपैकी कोणता अर्धस्वर तालव्य आहे अर्धस्वर कोणते आहेत आपण बघू बघा अर्धस्वर कोणते आपण एरलव कोणते आहे एरलव एरलव अर्धस्वर माहित आहे परंतु आपला य कशामध्ये गेला आता तालू मध्ये ऑप्शन कसा राहील खालीलपैकी हे 1 2 3 4 ऑप्शन राहतील याला आणि विचारले जातील खालीलपैकी तालव्य किंवा तालू अर्धस्वर कोणता कोणता आपला य प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो आणि विचारलेले आहे बघा याला पाठ कसं करायचं तालव्य स्वर तालव्य वर्णाची जोडी म्हणजे तालव्य लाईन आपला तक्ता तालव्यचा कोणता ई ई चच जजत न यश जोडलं काय त्याला यश बाकी सिक्वेन्स आहे ई ई चच जजत न यश य काय आहे आपला अर्धस्वर आणि श काय आपला उष्मे असाही प्रश्न तयार होऊ शकतो की खालीलपैकी तालव्य अनुनासिक कोणते सॉरी तालव्य उष्म कोणते तर ऑप्शन कोणते राहतील आपले श स स ऑप्शन कोणते राहतील आपले श स स आणि काही टाकू शकतो तो चौथा ऑप्शन या वरील पैकी नाही किंवा यापैकी नाही काही टाकू शकतो त्यामध्ये आपला हा श काय आहे आपला हा आपला उष्मेय आहे आणि आपला काय आहे तालव्य आहे अरे क्लिअर आहे पुन्हा बघू आपण बघा की तालव्य ई ई च च ज ज ञ यश य काय आहे अर्धस्वरही आहे तालव्यही आहे आणि श काय आपला उष्मेय आहे पहिले तो उष्मे आहे त्याच्यानंतर यामध्ये विचारला तर तो तालव्य आहे क्लिअर आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघू आपण मृदू मध्ये बघा मृदू मध्ये आहे तटडडन रसळ इथं काय आहे रू आपण बघितलेला आहे रू याला लुप्त पावणारा स्वर म्हणतात लुप्त पावणारा स्वर किती बघितले आपण रू आणि लू त्यांचा मराठी व्याकरणामध्ये कमी उच्चार होतो म्हणजे त्यांचा वापर कमी प्रमाणात केला जातो म्हणून त्यांचा काय होत आहे ते लुप्त पावत आहे म्हणून लुप्त पावणाऱ्या स्वरांची जोडी किती दोनच आहेत रू पासून ऋषिकेश ऋषी असे शब्द तयार होतात 1 2 आणि लू पासून एकच शब्द तयार होतो तो म्हणजे क्लुप्ती म्हणून ते भविष्यामध्ये काय नष्ट होणार आहेत म्हणून लुप्त पावणारे स्वर किती आहेत 2 रू आणि लू तर आपला जे आपलं मृदू आहे तो मृदू मध्ये काय तो रू हा काय स्वर खालीलपैकी हे ऑप्शन मध्ये राहतील खालीलपैकी मृदू स्वर कोणता एकच आहे कोणता रू स्वर एकच आहे आणि लाईन कोणती आहे टटडडन रषड त्याला डायरेक्ट एक सिक्वेन्स मध्ये पाठ करायचा रू टटडडन रषड टटडडन इथपर्यंत सिक्वेन्स आहे आणि रषड टटडडन रषड ते काय आहे आपले मूर्धन्य तर मूर्धन्य आहे तर बघू आपण याच्यावर क्वेश्चन कसे येतात खालीलपैकी मूर्धन्य स्वर कोणता ऑप्शन आहेत त्याला टाकण्यासाठी रू आपलं उत्तर आहे त्याच्यानंतर खालीलपैकी मूर्धन्य कठोर कोणता बघा आता आपल्याला सोपं वाटते मूर्धन्य विचारलं आहे आणि कठोर विचारलं आहे नाही का म्हणून आपल्याला हे पूर्ण तक्ता वाचन नाही मुखपाठ पाहिजे तेव्हाच आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडतील टट काय झाले हो कठोर डड काय झाले मृदू आणि प्रश्न अनुनासिक मूर्धन्य अनुनासिक कोणते ऑप्शन आहेत त्याला टाकण्यासाठी मूर्धन्य अनुनासिक न बाणाचा न हा मूर्धन्य अनुनासिक आहे त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता अर्धस्वर हा मूर्धन्य आहे कोणता र खालीलपैकी कोणतं उष्म हे मूर्धन्य आहे षटकोनाचा श खालीलपैकी कोणता किंवा ल हा द्रविण गटातला वर्ण खालीलपैकी कोणत्या उच्चार स्थानामध्ये येतो ऑप्शन टाकेल ते कंठ तालू मूर्धन्य दंत बरोबर आहे तर कशामध्ये येतो तो मूर्धन्यमध्ये पाठांतर कसं करायचं मूर्धन्याचं रू टटडडन रषड रू टटडडन रषड त्याच्यानंतर बघू आपण दात ज्याचा दंत्य तर दंत्य लू ततददन लस लू ततददन लस लू कशामध्ये येतो स्वरामध्ये प्रश्न विचारला जाईल तुम्हाला खालीलपैकी दंत्य स्वर कोणते एकच आहे कोणता लू कोणता आहे लू आणि त्याचे बाकीचे जर व्यंजन विचारले तर ते आहेत ततददन लस ततददन लस बघा त थ हे कठोर आहेत प्रश्न खालीलपैकी कोणते दंत्य कठोर आहे तत त्याच्यानंतर कोणते दंत्य हे मृदू आहेत द द कोणते अनुनासिक हे दंत्य आहे न नळाचा न त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता अर्धस्वर हा काय दंत्य आहे तर कोणता आहे ल त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते उष्म हे दंत्य आहे प्रश्न बघा
कोणते दंत्य उष्म्य आहे असा जेव्हा क्वेश्चन जर पडला तर तेच आपण गोंधळात जातो. तर आपल्याला माहित पाहिजे की दंत्यची लाईन लिहिली आपण, काय लिहिली आपण, लू, त्याच्यानंतर तद ददन लस, पाठ असली तर येईल, नाही तर मग आपले चुकू शकते. तर स हा काय आहे, दंत्य उष्म. त्याच्यानंतर बघू आपण ओष्ठ. ओष्ठ त्याच्यामध्ये काय आहे, उ उ, इथं काय आहे, उ उ, उ आहे. त्याच्यानंतर उ उ पप बब म, उ उ पप बब म. बघा ओष्ठ, ओटाला ओट लागतो म्हणून काय ओष्ठ, ओटाला ओट लागतो. आपण जर म्हटलं उ उ प प ब ब म, मग ओष्ठ, उ उ प प ब ब म. याच्यावर क्वेश्चन येतील की खालीलपैकी कोणतं ओष्ठ, ओष्ठ स्वरांची जोडी कोणती, उ उ, कोणती आहे, उ. खालीलपैकी ओष्ठ कठोर कोणते, प फ. ओष्ठ मृदू कोणते, ब ब. ओष्ठ अनुनासिक कोणते, म. तेवढे क्वेश्चन त्याच्यावर विचारले जाऊ शकतात. पुढे जाऊ आपण. दंत, दात प्लस ओठ यांचा संबंध येतो उच्चार करताना, त्याला म्हणतो आपण दंतोष्ठ. स्वर तर नाही आहे त्याच्यामध्ये, स्वरादिनी आहे, एकच आहे. बघा जो एकच राहतो त्याच्यावर भरपूर क्वेश्चन विचारले जातात. हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे. दंतोष्ठ एकमेव व्यंजन आहे कोणता, व, दंतोष्ठ. त्याच्यानंतर आहे कंठ प्लस तालू. दोघांचा संबंध येतो कंठ आणि तालूचा. कंठ आणि तालूचा, कंठ आणि तालूचा संबंध येतो म्हणून त्याला काय म्हणतो आपण, कंठ तालव्य. काय म्हणतो, कंठ तालव्य. कंठ तालव्यामध्ये बघा ए ऐ, ए ऐ त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. आता याच्यामध्ये पहिले या नव्हता, हा इंग्रजी स्वर आहे. या काय आहे, इंग्रजी स्वर, इंग्रजी स्वर आहे. आता त्या दोघांमध्ये आलेला आहे तो ए या, हे दोन्ही काय संयुक्त स्वर. याच्यामध्ये कंठ प्लस तालू ए ऐ, आणि इकडे काही व्यंजनामध्ये काही नाही. त्याच्यानंतर आहे कंठ प्लस ओष्ठ. कंठाचा आणि ओठाचा संबंध येतो त्याला कंठोष्ठ म्हणतात. त्याच्यामध्ये आहे ओ आ आणि औ. त्याच्यामध्ये एक इंग्रजी स्वर आलेला आहे तो म्हणजे कोणता, हो अ, ओ आ. ओ औच्या मध्ये काय आलेला, अ. तिकडे व्यंजनामध्ये काही नाही. त्याच्यानंतर आहे दंत, दाताचा आणि तालूचा संबंध येतो त्याला आपण दंत तालव्य म्हणतो. त्याच्यामध्ये काय च च ज ज, काय आहे च च ज ज. आता आपण इकडे बघितलं आहे च च ज ज. विचारला प्रश्न आपण दंत तालव्य, कोणते दंत तालव्य हे कठोर आहे, च च. कोणते दंत तालव्य मृदू आहे, ज ज. आता या सर्व तक्त्यावरून भरपूर प्रश्न विचारला जाऊ शकतात. त्याच्यामध्ये बघा आपण, तर याच्यामध्ये कन्सेप्ट लक्षात ठेवा. याच्यामध्ये कन्सेप्ट आहे तालव्य आणि दंत तालव्य सेम आहे. तक्त्याकडे बघा, च च ज ज इथंही आहे आणि च च ज ज इथंही आहे. तालव्य आहे च च ज ज आणि दंत तालव्य च च ज ज आहे. तर बघू आपण याच्यामध्ये फरक काय आहे. बघा तालव्य, तालव्य आणि दंत तालव्य. तालव्य आणि दंत तालव्य याच्यामध्ये च च ज ज आहे की नाही, च च ज ज आहे. याच्यामध्ये च छ ज आणि झ आहे. मग फरक कसा ओळखायचा, तर बघा फरक असा आहे की तालव्यामध्ये ए आ येते, उच्चार कसा येतो, ए आणि आचा उच्चार येतो, आणि दंत तालव्यामध्ये अ आणि आचा उच्चार येतो. बघा कसं आपण छत्री म्हणतो, छत्री, छत्री. आपण छत्री म्हणतो, छत्री. अत्री म्हणतो का, अत्री, अत्री म्हणत नाही आपण, यत्री म्हणतो. छत्री काय म्हणतो, छत्री. यचा उच्चार येतो. उत्तर काय मारायचं, तालव्य. काय उत्तर मारायचं, तालव्य. त्याच्यानंतर आहे जावाई, जावाई. ज आहे ना इकडे, इकडे पण ज आहे. तालव्यामध्ये ज आहे आणि दंत तालव्यामध्ये ज आहे. असा शब्द जर विचारला तर उत्तर कसं मारायचं, तर उत्तर बघा अ आचा उच्चार आला तर दंत तालव्य, य याचा उच्चार आला तर काय तालव्य. त्याच्यामध्ये म्हणा आपण म्हणतो जावाई. काय म्हणतो आपण, जावाई म्हणतो, आ म्हणतो. काय म्हणतो, आ म्हणतो. उत्तर आपलं काय, दंत तालव्य. आता बघा काही जणांचा उच्चार कसा, तो जर काही तोत्रा वगैरे असेल तर हे कन्सेप्ट त्याला येणार नाही. तो य लय या म्हणेल, या लय अ म्हणेल. याच्यामध्ये एकच फरक आहे. काय फरक आहे हो, य या आणि अ आ. तालव्य म्हटलं तर य या आणि दंत तालव्य म्हटलं तर अ आ. क्लिअर आहे, ठीक आहे. इथं आपण थांबून जाऊ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट लेक्चर बघू. ठीक आहे.